आणि नाटक पाहत असताना समोरच्या माणसाची व्यंग पाहू नका, त्याने कशी चूक केली हे पाहू नका, ती चूक करत असताना त्याने किती मेहनत केली हे पहा. विश्वास पाटील साहेबांची एक वेगळी स्टाईल आहे, आमच्या डॉक्टर संजय कळमकर सरांची एक वेगळी स्टाईल आहे. तर ही माणसं चिंतन मंथन करणारी माणसं आहेत. डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांना सुद्धा खूप चांगलं नाटक कळतं. आदरणीय पवन नाईक सर जे आहेत आमचे गुरुवर्य, खूप नाटक कळतं त्यांना चांगलं. ते माझ्या नाटकांना गर्दी असते, ते मी कुठून आणतो का? लोक नाही. माझे विद्यार्थी आणले तर जागाच नाही पूर्ण. एकदा मी प्रयोग केला, कोणाला जागाच नाही बोलतो, त्यामुळे तेव्हापासून मी विद्यार्थ्यांना सांगत नाही आणि पालकांनाही सांगत नाही. खूप चांगले लोक आहेत नगरमध्ये. आदरणीय सतीशजी लोटके सर आहेत, आदरणीय डॉक्टर श्याम शिंदे सर आहेत, आदरणीय आनंद जोशी सर आहेत, आदरणीय पी डी कुलकर्णी काका आहेत, आदरणीय क्षितिज जावरे सर आहेत, वेडेकर सर आहेत. ही सगळी मंडळी चांगलं मार्गदर्शन करतात लोकांना. महाराष्ट्र राज्य शासनाचे. अगदी बरोबर. आपण त्यांच्यावरती नितांत विश्वास ठेवायचा. त्यांनी दिलं नाही किंवा आपल्याला प्रमाणपत्र मिळालं, मेडल मिळालं नाही, उलट मग पुढच्या वर्षी त्या मिळवण्याच्या उर्मिळी आणखी काम करायचं. आता नगरमध्ये खूप चांगली माणसं आहेत. समजा फॉर एक्झाम्पल आदरणीय सदानंद भणगे सर, आदरणीय मकरंद खेर सर, आदरणीय अभिजित क्षीरसागर सर, आदरणीय अभिजित दळवी सर, किंवा आणखी अशी नाव आहेत की जे खरोखर अभ्यास करणारी माणसं आहेत. आम्ही सगळी ग्रामीण भागातली मंडळी आहोत. आम्हाला पहिला इथं संघर्ष काय करावा लागला, इथं आल्यानंतर आम्ही गावाकडची माणसं आहोत ही अगोदर आम्हाला ओळख ठामपणे करावी लागली. कारण गावाकडची माणसं सुद्धा चांगलं करू शकतात. आम्हाला गावाकडची ओळख पुसायची नव्हती आणि आजही मी पुसणार नाही. मी ना त्या सगळ्यांचं ऐकू इच्छितो जे रंगमंचावर दरवर्षी 2 तास नाटक करतील. त्यांनी मला अगदी काही बोलले तरी आपण ऐकायला तयार आहेत. जे नाही करणार त्यांनी बोललं तर मी तितकं गांभीर्यपूर्वक नाही ऐकणार त्यांचं. म्हणजे जेवढे ही पॉडकास्ट आम्ही घेतले ना, त्यातले ना हा खूप जेन्युइन पॉडकास्ट आहे आमच्यासाठी. कारण की हा ॲक्च्युली एका कलाकाराच्या संदर्भात आहे, त्यातल्या त्यात नाटकातील कलाकार. आणि प्राध्यापक रवींद्र काळे हे नाव मी खूप वर्षांपासून ऐकतोय. म्हणजे मी माझं पहिलं राज्यनाट्य जेव्हा केलं होतं मथुरेचा बाजार, तेव्हा आम्ही खूप नवीन होतो सर. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला होतो आणि आम्हाला खूप क्युरियोसिटी असायची नाही का नाटक वगैरे. मग आम्ही त्यासाठी काही करायला तयार असायचो. बरोबर. आणि तेव्हा तुमचं डेडिकेशन सर, कारण की तुम्ही आज एका अकॅडमीमध्ये तुमची स्वतःची अकॅडमी सर बायोलॉजीची. बरोबर. तुमच्याकडे खूप सारे विद्यार्थी आहेत. तुमचा नगरमध्ये खूप मोठा व्याप आहे. म्हणजे अहिल्यानगरमध्ये बायोलॉजीच्या बाबतीमध्ये जर बेस्ट टीचिंग कोण करतं जर असं विचारलं तर प्राध्यापक रवींद्र काळे हे नाव सगळेच घेतात सर. तुम्ही एवढं काम करताय सर, तुम्ही तुमची अकॅडमी एवढी मोठ्या पद्धतीने चालवताय, घराचा व्याप पण आहे तुमच्यावर, आणि त्यात सुद्धा तुम्ही नाटक बसवताय. आणि तुमचे जे पण रोल्स असतात, म्हणजे तुम्ही चाणक्यबद्दल म्हणा किंवा इतर कुठल्याही रोल्समध्ये जेव्हा तुम्ही जातात सर, तुमचं डेडिकेशन खूप असतं. तुम्ही खूप वर्कआउट करता स्वतःवर. तुम्ही ड्रेपरीवर पण तेवढंच करता, तुम्ही स्क्रिप्टिंगवर पण तेवढंच करता. ओव्हरऑल सर तुम्ही तुमचे 1001% देण्याचा प्रयत्न करता. तर सर हा तुमच्यासाठी हा एक संघर्ष नाही आहे का? कारण की तुम्हाला कुटुंबही सांभाळायचं आहे, अकॅडमी सांभाळायची, आणि 2-2.5 महिने सातत्याने प्रॅक्टिस करून तुम्हाला परफॉर्म सुद्धा करायचं आहे. तर त्याबद्दल सांगाल सर आम्हाला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. खरं तर या प्रश्नाबद्दल किंवा ही गोष्ट हीच खरी गोष्ट आहे. खरं तर मी काय 100% नाटक करणारा नाही आहे. म्हणजे जर तसं पाहिलं सरासरी अहिल्यानगरच्या कलाकारांच्या तुलनेमध्ये किंवा त्यांच्या बरोबरीने जर माझी तुम्ही कंपॅरिझन केली तर माझं हे राज्यनाट्य स्पर्धेतलं पूर्ण थ्रूआउट मुख्य भूमिका असलेलं हे यावर्षीचं 25वं नाटक आहे. म्हणजे मी किती सातत्य ठेवलं हे तुमच्या लक्षात आलं. परंतु तुम्ही जर माझ्या विद्यार्थ्यांना जाऊन विचारलं की सर नाटक करतात, मग तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का, तर ते तुम्हाला सांगतील की केव्हा करतात. म्हणजे मी विद्यार्थ्यांच्या किंवा माझ्या दिवसभराचा जो माझी जी परिक्रमा आहे ती अतिशय व्यस्त असते. म्हणून मला नाटकाला म्हणावा तितका वेळ देता येत नाही. परंतु दरवर्षी नाटक जे आहे मी ठरवून घेतलेलं आहे आयुष्यात, आणि प्रत्येक वर्षात आपण काय करायचं त्याचं एक माझं नियोजन आहे. तिसरा एक मुद्दा तुम्ही सांगितला की फॅमिली. माझ्यावरती मोठ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्वीपासूनच आहेत. कारण आता आज आपण फक्त नाटकाबद्दल बोलणार आहोत. माझ्या अकॅडमिक किंवा माझ्या प्रोफेशन किंवा माझ्या लाईफबद्दल नाही बोलणार आहेत आपण. त्यातला एक भाग आहे नाटक. तसं म्हटलं तर नाटकावर माझं किती प्रेम आहे, तर जेवढं माझं स्वतःवर प्रेम आहे तेवढंच माझं नाटकावर प्रेम आहे. कारण मी जिवंत आहे म्हणजेच माझं नाटकावर प्रेम आहे. पण नाटक म्हणजे सगळंच आहे का, तर नाही.
नाटक मी करताना मी फार विचारपूर्वक करतो आहे. मी काही फार मोठा कोणी नट नाही आहे किंवा फार मोठा काहीतरी नाव कमावलेलं नाही आहे, पण मी तो नट आहे किंवा मी तो नाटक करणारा माणूस आहे. मूळतः ही राज्यनाट्य स्पर्धा हिची जी संकल्पना ज्या मोठ्या व्यक्तीनं निर्माण केली आहे, त्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे की ही राज्यनाट्य स्पर्धा सुरू करताना त्यांची व्हिजन काय होती की आपली जी भाषा आहे मराठी भाषा, तिला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, तो झालाच आहे, पण तिची जी समृद्धी आहे, तिचं जे लावण्य आहे, तिचं जे पूर्ण जे सौंदर्य आहे ते आणखी खूप छानपणे आविष्कारित होण्यासाठीचा नाटक हा अतिशय खूप चांगला प्रकार आहे. म्हणून तुम्हाला माहीत असेल जगातली एकमेव अशी स्पर्धा आहे ही की सातत्याने चालते. किती वर्ष चालावी? 63 वर्ष कंप्लीट झाले, हे 64वं वर्ष आहे. अशा हे इतक्या जागतिक स्तराच्या मोठ्या अद्वितीय अशा स्पर्धेमध्ये आपण एक छोटासा पार्ट होतो, पण दरवर्षी नाटक करायचंच. जशी वारी असते तशी ही रंगभूमीची वारी. आज रंगभूमी दिन आहे पहा, आणि आपण माझी मुलाखत घेत आहात माझ्यासारख्या छोट्या रंगकर्मीची. मोठा रंगकर्मी म्हणावं की नाही हाही प्रश्न आहे, कारण त्यातही बाकीचे जे नाटक करत नाहीत असेच लोक जास्त रंगकर्मी डोळे वटारून पाहतात आपल्याकडे. पण रेकॉर्ड आहे शासनाचं की माझं हे 25वं राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक आहे. हे कोणी काढणार नाही, बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. त्यामध्ये जवळ निम्म्याच्या वरती नाटकांना मला अभिनयाचे किंवा दिग्दर्शनाचे किंवा नेपथ्याचे किंवा रंगभूषेचे मला बक्षीस आहेत. त्यातली जवळजवळ 4 नाटकं मी स्वतः लिहिली होती, सादर केली. त्यात तुम्हाला माहित असेल की मागच्या वर्षी मर्म नावाचं नाटक माझं, ते खूप सुंदर नाटक होतं सर. पहिलं आलं. मी फक्त थोडंसं मला कट करायचं. मर्म नाटक जेव्हा मी पाहिलं होतं म्हणजे ॲज अन ऑडियन्स, तेव्हा आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की तुम्ही जो परफॉर्मन्स दिला होता तो वन ऑफ द बेस्ट होतं. आणि आपण सपोज आपल्या इकडे आपण चांगला अभिनय कुणी केला याचा एक तर्क लावतो मेडल, या एक माध्यम असतं मेडल किंवा सर्टिफिकेट असतं त्याला. पण तेव्हा आम्हाला जेन्युनली असं वाटलं होतं की तुम्हाला मेडल मिळेल. असं मला 3 ते 4 नाटकांना तुमच्या बाबतीत झालंय सर. तुम्ही आता माझी जखम दुःखी जखम पहा. कसं असतं की प्रत्येक गोष्टीचा एक क्रायटेरिया असतो. जसं की मी नीटचा एक्सपर्ट आहे, तर 720 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला 500 पेक्षा जास्त मार्क्स मिळाली की त्याचा गव्हर्नमेंटला नंबर लागतो. अगदी बरोबर. तसं मेडल एक वेगळं एक केंद्र आहे, एक वेगळं ज्याला म्हणतो आपण एक टार्गेट असतं प्रत्येकाचं की आपल्याला ते मिळावं. माझ्या बाबतीत अनेकदा तुम्हीच म्हटलात आता की अनेकदा त्यांनी हुलकावणी मारलेली आहे किंवा ते इथं असं गेलेलं आहे जवळून. असं माझ्यावर प्रेम करणारी माणसं जी नाटकांमध्ये नसतात, तर ती खरोखर तिथलं रसग्रहण जे चाललेलं आहे ते बघण्यासाठी किंवा ते ऐकण्यासाठी येत असतात. अशी माणसं मला म्हणतात की सर तुम्ही यावेळेस मेडलचा रोल केला तेव्हा तुमचं हुकलं. चाणक्याच्या वेळेस सुद्धा तुम्ही म्हटला होतात की मेडल किंवा लोक म्हटली होती, पण मला त्याचं काही वाटत नाही, कारण तो आपला विषय नाही आहे. मेडल देणारे परीक्षक आहेत आणि परीक्षक कोणाचे आहेत? महाराष्ट्र राज्य शासनाचे. अगदी बरोबर. आपण त्यांच्यावरती नितांत विश्वास ठेवायचा. त्यांनी दिलं नाही किंवा आपल्याला प्रमाणपत्र मिळालं, मेडल मिळालं नाही, उलट मग पुढच्या वर्षी त्या मिळवण्याच्या उर्मिणी आणखी काम करायचं. माझी कोणाबरोबर ईर्ष्या नाही. मी पूर्ण 100% 24 तास नाटक करतच नाही आणि करणारच नाही. मी माझं नाटकावर खूप प्रेम आहे म्हणून नाही करणार. नाटकावर माझं प्रेम नसतं तर मी नाटकाचा अभ्यास करण्यासाठी त्यात FYBA पासून माझी PG आहे MSc मध्ये दोन ठिकाणी, बॉटनी झुऑलॉजीमध्ये BEd आहे, MAd आहे. एवढं असताना मी FYBA पासून MA साहित्याचा अभ्यास फक्त नाटक समजून घेण्यासाठी केलेला आहे, बरोबर. मी नाट्यशास्त्राचाही अभ्यास करू शकत होतो, परंतु मला साहित्यातून नाटक व्हायचंय. मी पहा, तुम्ही माझी लिहिलेली नाटकं जर तुम्ही असतील की प्रत्येक वेळी परीक्षक त्या काळाच्या वेळी चर्चा करायची. आता ती बंद झाली प्रक्रिया. तर परीक्षक मला नेहमी म्हणायचे की तुमचं साहित्य कृती म्हणून खूप छान नाटक आहे. जसं की असावं आपलं कोणीला. मी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येबद्दल बोललो होतो. निष्पर्ण वृक्षावर कातळवेळीमध्ये मी एक वेगळा विषय मांडला होता. मागच्या वर्षी मानवतावादी दृष्टिकोनातून मी मर्म नाटक लिहिलं. तर एक लेखक
एक संवेदनशील माणूस मला नाटकात शोधायचा आहे म्हणून मी नाटक करतोय. आणि मला ते 24 तास वर्षभर पूर्ण वेळ करायचंच नाही आहे. कारण नाटकावर माझं छंद म्हणून प्रेम आहे, व्यासंग म्हणून प्रेम आहे. परंतु आपण एक प्रापंचिक माणूस आहोत, आपण एक जबाबदार शिक्षक आहोत, मुलांचं भवितव्य आपल्यावरती अवलंबून आहे. या सगळ्या परिक्रमेमध्ये आपल्याला नाटकाला किती वेळ देता येईल. मग मी काय सांगेल तुम्हाला की वर्षभर जितका मी वेळ देतात किंवा दिला असता त्यापेक्षा जास्त क्रीम वेळ आणि अतिशय महत्त्वाचा वेळ मी या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यात देता. हो. आणि त्यामध्ये माझ्या सुदैवाने फार मगाशी मी विषय घेतला, ज्यांनी ही स्पर्धा सुरू केली, जगातली वेगळी स्पर्धा आहे. वेगळी स्पर्धा. तर त्यांचे म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचे किती उपकार आहेत आपल्यावरती. बरोबर दिवाळीच्या सुट्ट्यानंतर स्पर्धा असते. आम्हाला वर्षातून सुट्टी कधी असते, एक उन्हाळ्यात आणि दिवाळीची पूर्ण सुट्टी माझ्या पत्नीने, माझ्या बंधूने, माझ्या आईने, माझ्या मुलांनी मला अनुमती दिलेली आहे की इथे हा पूर्ण वेळ तुम्ही जो आहे तो पूर्ण कशात तुम्हाला जे आवडतं, जे हवं ते करा. दुसरी गोष्ट, माझ्यावरती अनेक लोक तुम्हाला माहीत असेल असं बोलतात, ते माझ्या कलेकडे, माझ्या डेडिकेशनकडे तुमच्यासारखे लोक बोलतात. काही लोक म्हणतात की हे खर्च वगैरे करतात. पण मी एक कष्टाळू माणूस आहे, मध्यमवर्गीय आहे, मी शून्यातून सगळं तयार केलेलं आहे. माझ्याकडे फार पैसे आहेत असं काहीच नाही. पण मुद्दा असा आहे की मला काही व्यसनच नाही ना. व्यसनाच्या ऐवजी मला व्यासंग आहे. कोणता साहित्य, माझ्या आवडीच्या गोष्टी, पुस्तक, पेन, नाटक आणि माणुसकी. मग नाटकावरती मी सरासरी थोडेफार पैसे बाजूला काढून ठेवतो माझ्या प्रपंचातून, जे की मी अतिरिक्त कुठे उधळत नाही, ते मी इथे छानपैकी वापरतो. परंतु फक्त पैसेच वापरतो मग नाटक असं नाही. तुम्ही स्क्रिप्ट पहा माझी कोणती जी मी केली. ज्यावेळी मी दुसऱ्यांकडेही नाटक करत होतो त्यावेळी मी ते फार व्यवस्थित रोल असेल तरच करायचं. हो, पण सर तुम्ही पैसे नाटकासाठी खर्च करता हा मुळातच हा चर्चेचा विषय नाही व्हायला पाहिजे. कारण की लोकांना तुम्ही तुमच्या पैशांनी करता, उलट खूप मोठी गोष्ट आहे. नाही, आता समजा कसं असतं आपल्याकडे आपुलकीच्या नात्याने एखादं म्हटलं कशाला करायचं नाही का, आपण व्यर्थ जर करत असतो. पण तुम्ही मग राज्य शासन तुम्हाला पैसे देते की नाही नाटकावरती, नाटकाचा खर्च असा एक प्रकार आहे की नाही, मग तो कशासाठी, नाटकावरच खर्च करायचा ना तो. तुम्ही लोकांना भांडता जास्त बक्षीस द्या म्हणून, ते देतात. मग तुम्ही नाटकावरती तुम्हाला जे पाहिजे ते जेन्युनली तुम्हाला ते उभं करावं लागेल ना. नाटकांचं मुख्य काय, रसग्रहण, जो रस आहे, जेवढी काही आपली रस आहे त्याचं ग्रहण करता आलं पाहिजे कलाकाराला पण, आणि मग आपोआप प्रेक्षकांना येतं. आता मला तो इतका अधिकार नाही, कारण मी विद्यार्थी आहे नाटकातला. 25 नाटकं राज्य नाट्य स्पर्धेचे केल्यानंतर मी सांगतो मी विद्यार्थी. तुमचं मोठेपण आहे सर. नाही, मला म्हणजे आणि मला तुम्हाला सांगू का, मी नाटकातल्या लोकांमध्ये नाहीये, त्यांच्यावर मी प्रेम करतो. जेव्हा कोणी आजारी असेल किंवा कोणी काय असेल तर मी मदत म्हणून राहतो, तिथे उभा राहतो. परंतु असं त्याच्यात मी कुठे दिसतो का, मग पदाधिकारी म्हणून आहे का कुठे, नाही. माझी कोणाची स्पर्धाही नाहीये, मला कोणाची ईर्ष्याही नाहीये. मला मिळवायचं काय, काहीच नाही. मला मिळवायचा आहे तो आनंद. कोणता आनंद, सात्विक आनंद, ज्याच्यामध्ये श्रम लागतात, मेंदू कुरतडला जातो, रक्त शोषलं जातं, तुमची घडण उसवली जाते, तुम्ही नव्याने सांधला जाता, बांधला जाता. हे घडतं नाटकामध्ये. आणि एक्झॅक्टली मला ते हवंय. व्यक्तिमत्वाचा विकास तुमचा झाला पाहिजे आणि तो मरेपर्यंत असतो, शेवटच्या श्वासापर्यंत. जर कोणी म्हणत असेल ना आता काय विकास करायचा, तर मी तसं मानणार नाही. मला असं वाटतं की आत्ता मी विकास करतोय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. तुमच्याकडनं एखादा शब्द मी नव्यानं घेईल, तुमच्या एखादी काहीतरी मी वापरेल करून. नाटकामध्ये खूप शोधता येतं, अजून खूप करण्यासारखं आहे. मला जी कुलकर्णी, ग्रेस ही माझी म्हणजे खूप श्रद्धास्थानं आहेत. त्यांच्या साहित्यावरती मला काहीतरी आणखी करायचं आहे. आणि नाटक तुम्हाला तरुण ठेवतं, तरुणच नाही ठेवत, चीर तरुण ठेवतं. पॅशन पाहिजे नाटकाचं. तुमचं फक्त नाटकावरती प्रेम पाहिजे, नाटकातल्या नाटकांवरती नाही. तुम्ही मला सांगा, पण जे तुम्ही माझ्याबरोबर काम केलेलं आहे,
तुमचा माझा असा दीर्घ फार संबंध झाला किंवा आपली खूप भांडणं झाली किंवा माझी कोणाबरोबर तरी भांडणं झाली असं वाटलं का तुम्हाला? माझा आणि तुमचा संबंध कसा आहे सर मी सांगतो. नाटकाच्या त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये आपला संबंध येतो. त्यानंतर आपण पुन्हा कधी मला कधी असं आठवत नाही की मी नाटक फोन केला स्पर्धा आता तेव्हा कनेक्शन होतं. आणि जेव्हा नाटक संपतं तेव्हा तुम्ही पुन्हा कट होऊन पुन्हा तुमच्या कामाला कट करतो. कारण आता माझी टीम आहे समजा, आता आम्ही त्यांना कुटुंबासारखे समजतो. ज्या मुली असतील त्यांना आपल्या घरातल्या मुली समजतो. जसे आपल्या घरामध्ये असतात, आपल्या बहिणी असतात, आपल्या मातोश्री असतात किंवा आपल्या घरात नाटकामध्ये जे काम करणारी मंडळी त्यांच्यावरती आपण प्रेम, त्यांना इजा झाली नाही पाहिजे, जखम झाली नाही पाहिजे, त्यांना जपलं गेलं पाहिजे. कारण आपण एक कुटुंब झालो तरच ती कला व्यवस्थित, कोण काय म्हणतं हे नाही बघायचं, कला कशी आविष्कारित होते आणि त्या दिवशी तुम्हाला काय फील येतो रंगदेव त्याचं ते पाहायचं. तुम्ही जर म्हटले की तो काय म्हणाला आणि हा काय म्हणाला तर तुम्ही कधीच ते करू शकणार नाही. कारण म्हणणारा हा काही कोणी अधिकारी आहे की नाही, अधिकारी कोणत्या अर्थाने, पदाधिकारी नाही म्हणते मी. आता नगरमध्ये खूप चांगली माणसं आहेत. समजा फॉर एक्झाम्पल आदरणीय सदानंद भणगे सर, आदरणीय मकरंद खेर सर, आदरणीय अभिजित क्षीरसागर सर, आदरणीय अभिजित दळवी सर किंवा आणखी अशी नावं आहेत की जे खरोखर अभ्यास करणारी माणसं आहेत. आलं लक्षात? तर ही अभ्यासातून आलेली जी माणसं आहेत, जी अभ्यास करतायत, डॉक्टर राजेंद्र धामणे आहेत नाही का, यांचं एक चिंतन आहे नाही का. तर त्या लोकांनी काही सल्ले दिले तर ते आपण निश्चितपणे त्याचा अनुयाय केला पाहिजे. परंतु कोणी आपल्याला टीका केली तर ती आनंदाने आपण स्वीकारली पाहिजे. कारण हे पहा, आपल्याला सुंदर म्हणणारं फक्त एकच आहे, आपली आई आणि आपले वडीलच आपल्याला सुंदर म्हणू शकतील. अगदी बरोबर. बाकी अगदी पत्नी सुद्धा आपल्याला सुंदर म्हणते, परंतु शेवटी आपली मुलं असतील. पण आई आणि वडिलांपेक्षा निर्मळ मनाने सुंदर म्हणणार या जगात कोणीच नाही. मग तुम्ही अपेक्षा दुसऱ्यांची कशाला करता? टीकाकार असतील जे ते आपले मित्र असले पाहिजेत. उलट ते सांगतील तुम्हाला चांगलं आणखी करा, ती उर्मी वाढवतात तुमची, पुढच्या वर्षी आणखी चांगलं केलं पाहिजे, आणखी चांगलं. नगरमध्ये असे काही कलाकार आहेत जे कोणाचं काही ऐकत नाही, सतत नाटक करतायत. मग त्यातलं एक नाव मला सर जेन्युनली वाटतं की त्या मुलाबद्दल, तो खूप यंग ब्लड आहे आणि होप सो जर तुमच्यासारखी एनर्जी पण त्याचीच आहे. आणि नगरमधलाच मुलगा आहे सर, कृष्णा वाळके म्हणून. मी त्याचे नाटकं पाहतो किंवा तो नाटकच करतो, तो नाटकं नाही करत, तो नाटक खूप चांगल्या पद्धतीने करतो. त्याच्या ज्या स्क्रिप्ट असतात वेगवेगळ्या, मी त्या पण पाहिलेत, मी त्याची काही नाटकं पाहिली. म्हातारा आमच्या गावाकडची म्हणजे आम्ही सगळी ग्रामीण भागातली मंडळी आहोत. आम्हाला पहिला इथं संघर्ष काय करावा लागला इथं आल्यानंतर, आम्ही गावाकडची माणसं आहोत ही अगोदर आम्हाला ओळख ठामपणे करावी लागली. कारण गावाकडची माणसं सुद्धा चांगलं करू शकतात. आम्हाला गावाकडची ओळख पुसायची नव्हती, कारण ते आजही मी पुसणार नाही. नगरच हे गाव आहे माझे, इथे सगळे आता हे आमचे बारसकर, आम्ही माझा आजोळ आहे, इथं शेती माती आमची सगळी. तुम्ही नगर शहराला कोणती, आणि पुण्यात तरी काय, पुण्यात पण हे काही नसतं, जग हेच रंगभूमी आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास, कृष्णाजींचा आत्मविश्वास खूप चांगला आहे सर. तो पण ग्रामीण भागातून आला आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने. ग्रामीण भागात येऊ नका, पाप थोडंच आहे का, तो गुन्हा थोडाच आहे. उलट मी म्हणेल ग्रामीण भागातच साहित्य आहे. आमचे जे कुलकर्णी ग्रामीण भागातले, आमचे गणेश ग्रामीण भागातले, आमचे पु ल देशपांडे ग्रामीण भागात फिरत होते, त्यांची सासरवाडी होती रत्नागिरी. लक्षात. आमचे आनंद यादव वाचा तुम्ही, झोंबी वाचा, नांगरणी वाचा, त्यांची गोदावळा कादंबरी वाचा, काचवेल वाचा, घरभिंती वाचा, तेव्हा ते कळेल ना. कळलं तर पाहिजे. स्क्रिप्ट आता समजा मी मागच्या वर्षी मर्म ही स्क्रिप्ट लिहिली, त्यासाठी मी 4ही धर्मांचा अभ्यास व्यवस्थित माझ्या पातळी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रॉपर रिसर्च केलं? रिसर्च शिवाय मी काही केलेलं नाही. मी किती मोठा नट हे माहित नाही बरं, मी किती मोठा अभ्यासक आहे ह्याचं कोणी, कारण मी अभ्यास करतो ते तुम्ही पाहता मी किती. आणि आता आज मी 6 लेक्चर्स घेतलेत, तासाला 1 असा 6 लेक्चर्स घेतले. 6 तास? हो. त्यानंतर सकाळी मी माझा व्यायाम वगैरे, त्याच्यानंतर मी आता 4 तास तालीम करणार आहे. तालीम कशा पद्धतीने, कोणत्या पद्धती, याचं काही नाहीये. पुस्तकं किती आहेत नाटकावरती, हजारो. तुम्ही वाचली, मी काही वाचण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रत्येकात वेगळं आहे की नाही, खरं सांगा. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. जसं कादंबरी लिहिणाराचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा. विश्वास पाटील साहेबांची एक वेगळी स्टाईल आहे, आमच्या डॉक्टर संजय कळमकर सरांची एक वेगळी स्टाईल आहे, मगाशी त्यांचं नाव राहिलं, सॉरी. तर ही माणसं चिंतन मंथन करणारी माणसं आहेत. डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांना सुद्धा खूप चांगलं नाटक कळतं. सगळ्यात महत्वाचं आदरणीय पवन नाईक सर जे आहेत आमचे उर्वरिया, खूप नाटक कळतं त्यांना चांगलं. ह्या माणसांचे मार्गदर्शन
आपण त्यांच्या पायाशी बसून घेतलं पाहिजे. मी बसतो, त्यांनी फटकारलं तर ऐक, पण ते फटकारत नाही काय, त्यांच्याकडे ते चिंतन आहे ना, त्यांना चांगलं ते बघतात आणि मग थोडंसं दुरुस्त करतात. राहिला विषय किती तुम्हाला गुण कोणी दिले, कोणते गुण कट केले, कोणाचं मेडल कुठे गेले, काही नाही. तुम्ही ही चर्चा लोक करतात ना, हे चांगलं आहे ना. मी करतो काही चर्चा? मी म्हटलो का मी आतापर्यंत तुम्हाला कधी हे चर्चा करताना पाहिलं नाही की मेडल मिस झालं किंवा कोणी काही केलं की काय, तुम्ही काहीच काही म्हणालो म्हणजे इव्हन तुम्हाला काही जण जेव्हा विचारतात की मेडलचं, तुम्ही म्हणता की ठीक आहे? नाही, मला उलट ती पुढच्या वर्षी परत करेन ना मग मी त्या उर्मीने. कारण नाटक तुम्ही करता म्हणजे तुम्ही तरुण आहात. तुम्ही नाटकावर नुसते बोललात आणि नाटक नाही केलं तर मला नाटकावरती बोलण्याचा आता सुद्धा फार कमी अधिकार आहे. कारण मी नाटक करतो वर्षातून 2-3 महिने, मी एकच नाटक करतो. परंतु मी सतत करतो ना. महाराष्ट्र राज्य शासन किंवा मंडळी ज्यावेळी ते पाहतील तपशील, तर ते काय शोध घेतील ना की कोणी ही परिक्रमा चालवली. स्पर्धा चालवण्यासाठी आपण हातभार लावतोय असं नाही, स्पर्धा आपल्याला संधी देते. आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे त्यांचं. लक्षात घ्या की ही मंडळी आपल्याला पुरस्कारही देते, आपल्याला व्यासपीठ देते, आपली पाठ थोपवते. आपण त्यांच्या विरोधात आपली पात्रता नाही आहे ती स्वीकारलं पाहिजे. आपण परीक्षकांचं मत सुद्धा स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे, आता मी मागच्या वर्षी काय तुम्ही आता म्हणाल की मार्क्स वगैरे त्यांचं मत नाटकातील राजकारण नाही, नाटक त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाही. नाटकातील राजकारण बोलण्याचं मला अधिकार, कारण मी त्याच्यात नाहीच ना. मी नाटकात आहे, मी नाटकाच्या आत आहे. ते पण केव्हा? नाटक दरवर्षी एक राज्य नाट्य स्पर्धेचा मी एकांकिका केल्या, महाराष्ट्रभर फिरवल्या. माझी खैसीन, ॲनालिसिस ही नाटकं फिरली. परंतु नंतर माझ्या स्वतःच्या व्यवधानामुळे किंवा माझ्या जबाबदाऱ्यांमुळे, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे, आणि मला जे आवडलं ते मी करतोय की नाही. कसोटी क्रिकेट आपलं बरं आहे. अशी बरीचशी माणसं आहेत. म्हणजे आदरणीय श्रेणिक सिंघवी सर आहेत पहा, कसोटी क्रिकेट माझ्या बरोबर ते खूप चांगलं नाव घेतलं तुम्ही. आदरणीय सिंघवी सर, तुम्ही फार वर्षातून एक नाटक करतात, ते तुम्हाला ते कुठे दिसणार ते, आणि राज्य नाट्य स्पर्धे. अशी माणसं आहेत ना. म्हणजे दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अभिनय ते करतात. तसं आम्ही, आणि छान करतात. हा, म्हणजे चांगलेच करतात ते. शेवटी ज्येष्ठ आहेत, चांगले आहेत. नाही, तुम्ही ठराविक काही लोक आहात सर जे नाटक करतात, बाकी नाही. आणि नाटक झाल्यानंतर तुम्ही लगेच कट होतं, म्हणजे सगळ्या सिस्टम मधूनच तुम्ही बाहेर पडता. ऍक्च्युली त्यामध्ये याचा फटका बसतो सर. हो, फटका असा बसतो की आमचा काही संबंध नसतो ना कोणाबरोबर. समजा आम्ही नाटकाच्या अनुषंगाने येणारे जे अनुषंगिक लोक आहेत, संबंधित आहेत, आम्हाला काही माहित नसतं ना, किंवा आम्हाला कोणी ओळखत नाही. रंगमंचावर आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी आम्ही 25 नाटकं केलेली, ही त्यांना काय माहिती. त्यांना कधीच आम्ही कुठे भेटलेलं नसतो ना. समजा मी पुण्याला गेलो एकांकिका घेऊन, तर मला अनेक मंडळी भेटतील ना, ते मला ओळखतील. किंवा मी बीडला गेलो, किंवा मी संभाजीनगरला गेलो, छत्रपती संभाजीनगरला मी गेलो, तिथे मला भेटतील ना. नाशिकला गेलो, मी कुठे जात नाही, मी फक्त राज्यनाट्य स्पर्धा जर फायनलला गेली तर मुंबईला जातो, तिथे माझं ओळखणारं कोणी नाहीये, किंवा इथे करतो. आणि तुम्ही ओळख, मग याचा फटका बसतो वगैरे असं काहीच म्हणत नाही. मला काहीच माहित नाही त्याला, मी निरागस आहे त्या बाबतीत फार. आणि तुम्ही फारसं, मला नाही वाटत की तुम्ही ओळख काढण्याच्या भानगडीत पडत असाल. नाही नाही, ते वेळच कुठे आहे कोणाला. आपल्याला आपल्या घरच्यांबरोबर बोलायला जास्त वेळ नाहीये, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे ना. पण एक असं पण होतं ना सर की राज्यनाट्य स्पर्धा जेव्हा सुरू होते तेव्हा लोकांना खूप क्युरियोसिटी असते नाटकातील काही संघांना की जज कोण आहे, कुणाचा रिलेटिव्ह आहे का, या गोष्टींमध्ये खूप अडकलेले असतात. सर, तो आपला विषय नाही, तो आदरणीय सन्माननीय शासनाचा विषय आहे. आणि खूप रिस्पेक्ट आहे मला महाराष्ट्र राज्याच्या त्या सगळ्या परिक्रमेबद्दल. आणि खूप लोक ते चांगलं विचार करतात कलाकारांबद्दल. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळालं ना, एक सर्टिफिकेट, तरी तुम्हाला शासन म्हणेल की ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांभाळतो, तुम्हाला काहीतरी देतो, इतकी सोय करतात. आपण त्यांच्याबद्दल नुसतं तिरस्कार करणारच बोलण्यापेक्षा त्यांची चांगल्या बाजू, मी त्यांची बक्षिसं घेतली. त्यांचं मला पाकिटात पैसे मिळालेले आहेत शासनाचे. कशाचे? बक्षिसांचे. माझं एकदा दुसरं नाटक आलं, मागच्या वर्षी पहिलं आलं, त्याच्यातून मिळतंय ते प्रेरणा. सगळ्यात महत्वाचं, व्यासपीठ कोण कोणाला देईल? आज तुम्ही मला बोलवलं, बरोबर, असं कोणी पण का बोलवत नाही मला. तुम्ही बोलवलं, हा तुमचा मोठेपणा आहे ना. हे मिळणं, यासाठी मी आय एम थँकफुल टू यू, आय शुड. येस. पण सर, आता जसं आपण एक म्हणतो नाही का की नाटक आहे, तुम्ही एवढं पॅशनेटली नाटक करताय,
हो, पॅशन, माझं पॅशन खूप पॅशनेट आहात तुम्ही. आणि मी दरवेळी तुम्हाला भेटल्यानंतर हे तुम्हाला पण मला खूप लहान लहान लोक शिकवतात, पण ते महान समजतो मी आणि ते शिकतो मी त्यांच्याकडून. तुम्हाला कधी असं वाटलं नाही? काही लोकांना माहितच नाही मी इतकं नाटक करतो म्हणून, त्यांना वाटतं, मग ते पण सांगतात. नाही नवीन मला नाही वाटत तुम्हाला पाहिल्यावर कोणाला असं वाटत असेल म्हणून. फक्त तुम्ही नाटक झाल्यानंतर डिरेक्टली सगळ्या सिस्टम मधनं बाहेर पडतं, त्यामुळे कदाचित तसं एक भ्रम होत असेल. पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की मी पूर्ण वेळ नाटक करावं? नाही, जर वाटलं असतं तर मी सांगितलं असतं मी नियोजन करेल. मी नियोजन, हे बा, माझा विश्वास आहे परमेश्वरावरती. माझ्या आईने मला सांगितलंय की आपण कष्ट करत गेले पाहिजे. मग ते नाटक असो किंवा माझं क्लास असो, कोचिंग क्लासमध्ये तुम्ही माझ्या पालकांना, विद्यार्थ्यांना विचारून पहा, नाटकामुळे त्यांचा कुठलाही प्रकारचा तोटा नाही झाला पाहिजे. माझ्या प्रापंचिक गोष्टींचा कुठलाही तोटा नाही झाला, माझ्या मुलांचा, माझ्या पत्नीचा कुठलाही तोटा नाही झाला पाहिजे. मी त्यांना हवा तेव्हा मी अवेलेबल झालाच पाहिजे. आणि नाटकाला अजिबात तडा गेला नाही पाहिजे माझ्याकडने, न्याय दिला गेला पाहिजे. काय मागतो नाटक सांगा मला तुम्ही. तुमचे फॉर्म कधी भरून घेतलेत शासनाने? ऑगस्ट सप्टेंबर. करेक्ट. तुमच्या स्पर्धा कधी येतात? नोव्हेंबर डिसेंबर. महाराष्ट्र राज्य शासन तुम्हाला एवढी मोठी स्पर्धा आहे, ती तुम्हाला बक्षीस देते की नाही? यावर्षी बक्षीसही वाढवली. ती काय मागते तुमच्याकडनं सांगा. 3 महिने तुम्ही प्रॅक्टिस करा एक शब्दावरती, बरोबर. आणि तिची स्क्रिप्ट तुम्ही निवडताय का, हा पहिला प्रश्न. निवडली, आता तुम्ही तिचा अभ्यास करा, चिंतन मंथन करा, तो रोल त्याचा अभ्यास करा. हे नाना प्रकारची कामं आहेत त्याच्यामध्ये. नेपथ्य वगैरे लावायचं म्हणून लावायचंय का? नाही. रंगभूषा मला वाटतं म्हणून मी ब्लेझर घालायचा का? नाही. किती कंगोर आहे, किती शिकवतं, किती मोठं करतं नाटक तुम्हाला. नाटक व्यक्तिमत्वाचा किती मोठा विकास करतं, तुमच्या भाषेवरती काम करतं. आपण आता आम्ही ग्रामीण भागातले लोक आहोत, काही आपला लहेजा आहे, परंतु शुद्ध बोलायचं म्हटलं तर आपण बोलणार आहोत. पण तुम्हीच मला म्हटलं की थोडं रिलॅक्स राहा. अन्यथा जर एखादा मला म्हटला की शुद्धीकरण अगदी हवं आहे शब्दांतलं, मी तीही द्यायला, कारण ती माझी भाषा आहे ना, माझी आई आहे ती. माझ्या आईजवळ मी कधी मांडीवर बसेल, ती म्हटली की माझ्या पायाशी बसतो, मी पायाशी बसेल. ती जर म्हटली की बाळा मी तुला छोटा आहे, तू खांद्यावर बस, मी खांद्यावरही बसेल. माझी आई आहे ती. मराठी भाषा माझी आई आहे. मी तिच्या भोवती बाळासारखाच खेळेल तिच्या व्यक्तिमत्वावर. त्यामुळे माझी आईबद्दल हो, परंतु तिची प्रतारणा होणार नाही याची मी 100% काळजी. मला जर एखादा रोल व्यवस्थित करायचा एखाद्या प्रमाण भाषेतला, जसं की मागच्या वर्षीच नाटक त्या प्रमाण भाषेचा व्यवस्थित अभ्यास करायलाच पाहिजे. जर तुम्ही ग्रामीण नाटक करणार असाल तर मग ग्रामीणचंही एक व्याकरण आहे हे पाहिलं पाहिजे ना. ग्रामीण भाषेचं सुद्धा एक व्याकरण आहे. तर मी ते करतो आणि त्यातही माझी कदाचित अजून पूर्णत्वाकडे नाही गेलं मी. पूर्णत्वाला माणूस गेला की आयुष्य संपून जात. हे तुम्हाला मी आता येणाऱ्या माझ्या नाटकातलं वाक्य बोलतो. सर, आता तुम्ही येणाऱ्या नाटकाबद्दल बोललात सर, तयारी कशी झाली तुमची? जोरदार. आमचं इतकं रक्ताचं पाणी करणारं नाटक नसेल एवढंच सांगेल मी तुम्हाला. आमचे कष्ट, आमचे आदरणीय रियाज पठाण साहेब फार मोठे जुने जे सिनियर माणूस आहे, फार रंगमंचासाठी त्या माणसाने खूप काही केलेलं आहे. ते येतं आमच्याबरोबर. आम्ही रक्ताचं पाणी करतो. आम्ही खूप त्याग करून नाटक केलेलं आहे. आम्ही दिवाळी पण नाही केली, दिवाळी आम्ही तिथेच केली. आणि आम्ही खूप मेहनत घेतली यावर्षी, खूप. कारण ह्या वर्षीचं नाटक आम्ही आदरणीय डॉक्टर समीर मोने सरांचं करतो आहोत. त्यांचं नाव कसं आहे तुम्हाला माहिती. त्यांच्या नावाला त्यांच्या पोझिशनचं ते नाटक करायचं. तर आम्हाला नाटकाबद्दल कोण काय बोलेल ह्याचं काही नाही विचार करायचा. नाटकाला न्याय तुम्हाला किती कळतं त्याच द्यायचा. साहित्याच्या अनुषंगाने असेल किंवा त्याची एक भाषा आहे नाटक रंगमंचावरती आविष्कारण करण्याची, त्या अनुषंगाने असेल. नाटकाच्या संदर्भामध्ये सर तुमच्या भविष्यातील काही योजना आहेत का, की तुम्ही असं प्लॅन केलंय? नाटक करत राहायचं आणि नाटकातून खूप समृद्ध व्हायचं आणि समृद्ध माणूस म्हणून या जगातून जायचं निघून आणि आपलं मागे काहीतरी ठेवायचं. आणि तुम्हाला सांगतो, आता मी पूर्ण यथोचित शब्द मला येणार नाहीत, परंतु आशयाच्या अनुषंगाने सांगतो. आदरणीय आमचे गुरुवर्य सुरेश भट यांची ती गझल आहे एक, त्यातली ती ओळ आहे, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आता पिढ्या कोणत्या? मला फार काही जास्त काही कशात पडायचं नाही. मी फार कोणी मोठा माणूस. माझा मुलगा जरी त्याला काही शोधलं सापडलं पाहिजे ना माझ्याबद्दल चांगलं. हो, चांगलं. माझ्या वडिलांनी 25 नाटकं केली. माझे वडील जे त्यांनी एक नाटक केलं होतं
आदरणीय स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर साहेब आले ते पाहिला, कणसा कणसा दाना दे, ते मी माझ्यासाठी आहे ना, ते प्रेरणा आहे तुमच्यासाठी. प्रेरणा. माझ्या काकांनी नाटकं केली होती, माझे काका आदरणीय सुभाष काळे सर, त्यांनी अनेक नाटकं लिहिली केली. तोच वसा मी पुढे चालवतो आहोत. माझा एक चुलत भाऊ महेश काळे, तोही रंगमंचावरती तो मूव्हीज किंवा ह्याच्यात असतो, चांगला कलाकार तो. तर मी नाटकावरती मग माझा मुलगा, पिढ्या येणाऱ्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्या कोण जास्त कोणाच्या, आपली तर पुढच्या पिढ्यांना कळलं पाहिजे. माझा नातू समजा माझ्या मुलाचा मुलगा म्हणला पाहिजे की आमचे आजोबा काय करत होते, त्यांना तरी कळलं की अरे ताई खूप मेहनत करत होते ते नाटकासाठी. 2 महिनेच नाटक करायचे, परंतु वर्षभराचा पूर्ण कस ते लावत होते. थकलो पाहिजे आपण त्या रंगभूमीच्या सेवेसाठी. रंगभूमीची सेवा हेच एक उद्देश आहे, बाकी काही नाही. बाकी कोणाबद्दल काही, खूप चांगले लोक आहेत नगरमध्ये. आदरणीय सतीशजी लोटके सर आहेत, आदरणीय डॉक्टर श्याम शिंदे सर आहेत, आदरणीय आनंद जोशी सर आहेत, आदरणीय PD कुलकर्णी काका आहेत, आदरणीय क्षितेश झावरे सर आहेत, बेडेकर सर आहेत. ही सगळी मंडळी चांगलं मार्गदर्शन करतात लोकांना. आणि या वर्षीच्या राज्यनाट्यासाठी तुम्ही पर्टिक्युलरली प्रेक्षकांना काय आवाहन कराल? सगळ्यांनी नाटक पाहायला या. नाटक पाहत असताना समोरच्या माणसाची व्यंग पाहू नका, त्याने कशी चूक केली हे पाहू नका, ती चूक करत असताना त्याने किती मेहनत केली हे पहा. बाकी निकाल लावण्यासाठी परीक्षक आहेत ना, तुम्ही लावू नका. आणखी एक मी प्रेक्षकांना हे सांगेल, एक तर नगरचे प्रेक्षक खूप चांगले आहेत, खूप आदरणीय आहेत, म्हणजे खूप त्यांना आपण माता पिताच म्हणतो ना, मायबाप रसिक म्हणतो. खूप नगरचे चांगले. आजवर नगरमध्ये तुम्हाला कधी कळलं का की काही प्रेक्षकांनी गोंधळ घातला? नाही, कधीच नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे माझ्या नाटकांना गर्दी असते, ते मी कुठून आणतो का? लोक नाही. माझे विद्यार्थी आणले तर जागाच नाही पूर्ण. एकदा मी प्रयोग केला, कोणाला जागाच नाही, तेव्हापासून मी विद्यार्थ्यांना सांगत नाही आणि पालकांनाही सांगत नाही. माझा जनरल एक ऑडियन्स तयार झालेला आहे, त्यांना माहिती आहे. खूप लोक विचार करतात, तुम्हाला पाहत असतात बरं का लोक, त्यांना माहीत असतं की अरे हा दरवर्षी नाटक करतो, व्यवस्थित करतो, कोणाच्या आध्यात माझ्यात नाही. मी कोणाला काही त्रासही दिला नाही नाटकातल्या लोकांना. तुम्ही सांगा कोणती उदाहरणं घ्या, मी कोणाची भांडलोय, माझं नुकसान कोणी केलं असलं तरी त्यांचं मी काही केलेलं नाही, किंवा त्यांनी माझं नुकसान केलंय असं मी म्हणणारही नाही. माझं नशीब आहे ते. तुम्ही जे म्हणाले की मेडल्स वगैरे, काही नाही, ते माझ्याकडनं काहीतरी राहिलं असेल, मला शिकायला हवं, मी शिकलं पाहिजे, मी शिकतो आहे आणि त्यात मला आनंद आहे. तर प्रेक्षकांना आणि आणखी मी इतरही लोकांना की नाटक आतमध्ये पाहिलं गेलं पाहिजे. बाहेर वरांड्यात उभं राहणं किंवा चर्चा करणं, त्रुटी शोधणं, यापेक्षा त्या बिचाऱ्यांनी 2 तास नाटक करण्यासाठी काय कसब केला. खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून आलेली लोक असतील, शहरातली जरी असली तरी त्यांनी किती छोट्या छोट्या गोष्टी केल्या. लहान बाळं असतात, वयस्कर माणसं असतात, किती त्यांची ती आर्तता असते नाटक आविष्कारित करण्याची. तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ना की त्यांची टिंगल टावाळी केली पाहिजे, असं मला वाटतं. आणि जे पत्रकार असतात पहा, ते विश्लेषण लिहितात, ते खूप घाई करतात लिहिण्यासाठी, असं वैयक्तिक माझं मत आहे. म्हणजे ते पाहतात आणि त्यांना खूप ते सोपं वाटतं लिहिण्यासाठी, ते लगेच टीका पण करतात. नाही, पत्रकारांच्या बद्दल त्यांना शेवटी आपण त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. त्यांचा तो त्यांना जे वाटलं शेवटी त्यांचा तो अधिकार आहे. आपण फार मोठा करणं त्यांना नाही. हो, म्हणजे कसं आहे की टीका करतात असं नाही, त्यांच्याबद्दल नाही बोलता येणार मला काही. माफ करा, त्यांनी मला माझ्यावरती उद्या टीका जरी केली तरी मला स्वीकारावी लागेल, कारण शेवटी अधिकार आहे ना. दैनिक वर्तमानपत्र आहेत, ती वर्तमानपत्रांनी खूप मोठी क्रांती केलेली आहे. काय वाद आहे? हो, वर्तमानपत्र एखाद्याचं उभं करू शकतात आयुष्य किंबहुना, किंवा हे पहा आपलं स्वातंत्र्य मिळण्याचं कारणही वर्तमानपत्रच आहे आपली. तर त्यातही अभ्यासाचा विषय आहेच आहे, परंतु ते त्यांच्याबद्दल ते चांगलेच विचार आहे. ते माझी स्तुती करत असतील किंवा काय मला माहित नाही, किंवा टीकाही त्यांनी केली तर मी स्वीकारणार ती. परंतु आपण सगळे हौशी आहोत. ही खिलाडू वृत्ती सर. नाही, आपण हौशी आहोत, कारण कसं उद्या मी आता नाटक करतोय, माझ्याकडनं एखादं अवधान राहूही शकतो. कारण मी काय थिएटरचा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून आलेलं नाही ना. शिकत यावर्षी मला शिकायचं, म्हणून तर मी डॉक्टर मोनेंचं नाटक घेतोय. मला कळलं पाहिजे, मी उद्या नाटक लिहित असताना मला निश्चितपणे शिकलं गेलं पाहिजे नाटक कसं लिहितं. आदरणीय सयाजी शिंदे सरांच्या काही गोष्टी मी मुलाखती ऐकल्या पाहिजेत.
विक्रम गोखले सरांच्या मी मुलाखती ऐकल्या पाहिजेत. ही माणसं जिवंत आपल्याकडे म्हणजे त्यांनी किती करून ठेवलं आपल्यासाठी. आणखी अनेक कलाकार आहेत. परंतु कोणाबद्दल काहीतरी बोलणं फार सोपं आहे. न बोलण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. ते केले पाहिजेत आपण. संयम नावाचा प्रकार असतो ना, तो आला पाहिजे. तेव्हा आपण त्या पिढ्यांशी आपलं नातं जोडू शकतो, जे आपण आदरणीय म्हणतो. मग जुने किती नावं घ्या तुम्ही, अगदी प्रशांत दामले सरांचं नाव घ्या. काय काय आहेत त्या सरांनी काय केलं रंगभूमीसाठी. त्यांचं सुद्धा आपल्याला आदर्श घेतला पाहिजे. ही किती मोठी परंपरा आहे विचार करा. 63 वर्ष नाटकं ज्यांनी केली आहेत त्यांनी एक मोठा इतिहास रचला आहे. त्यांच्या त्या इतिहासाला, त्यांच्या त्या सगळ्या कर्तृत्वाला आपल्याकडनं काही बाधा तर होणार नाही ना, आपल्या शब्दांनी, आपल्या काही वादांनी, आपल्या काही चुकीच्या गोष्टींनी. हे माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला सांभाळावं लागेल. त्यामुळे मला कोणी काही टीका जरी केली तर मला ती स्वीकारावी लागेल ना की प्रत्युत्तर. ते क्षेत्र सोडलं की दुसऱ्या क्षेत्रात, माझ्या क्लासचं क्षेत्र, तिथं मी चांगलं शिकून रिझल्ट लावणं पाहिजे ना की मी दुसऱ्या क्लासवाल्यांना मारायला गेलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तिथले लोकलचे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात किंवा असं नसतं. हे वेगवेगळे क्षेत्र असतात लढण्याची. मला तुम्ही सांगा, समोरच्याकडनं तलवार आहे, तुम्ही बंदूक घेणार का लढायला? युद्धाचे काही नियम आणि नीती असते की नाही, तशी नाटकाची नीती काय, युद्ध नीती काय पाहिजे नाटकाची. तुम्ही एक चांगली स्क्रिप्ट काढली तर मी आणखी त्याच्यापेक्षा चांगली काढली पाहिजे. तुम्ही खूप अभ्यास केला तर मी अभ्यास केला पाहिजे. मी 3 महिने प्रॅक्टिस करतोय, तुम्ही 4 महिने केली पाहिजे. आता तुम्ही त्याला म्हणा स्मार्ट वर्क वगैरे असतं, स्मार्ट वर्क याच्यात नसतं, लक्षात ठेवा. रंगभूमीवरती तुम्ही नाही तर कोणाला पण विचारा, स्मार्ट वर्क असतं का याच्यात? समज असते, स्मार्ट समज असू शकते, परंतु कष्ट तर तेवढेच करावे लागतील ना. बरोबर. तुम्ही 600 ओळींच्या ऐवजी 6 ओळी बोलणार, स्मार्ट वर्क कसं काय? एक पूर्ण समजा एक पूर्ण सोलो आहे, ते ब्रीफ करून 4 ओळीत सांगायचं का? नाही, ते असं फील नाही येणार ना सर. ते नाही, कसं मग नाटक कसं होईल ते? मग लेखकालाच नव्हतं जमत का ते? लेखकाने 45 पानाची स्क्रिप्ट लिहिण्याच्या ऐवजी 4च पानाची नाही का? असं आहे. प्रत्येकाचा प्रकार वेगळा आहे ना. रील मध्ये तुम्ही 10 पानाचं कसं काय बोलणार? म्हणजे कुठल्याही नाट्यकर्मीने एकमेकांवर कुरघोडी न करता खिलाडू नाही, मला त्यांना तो संदेश द्यायचा नाहीये, मला काही सांगायचं नाही कोणाला. हे मी माझं स्वयं सांगतो आहे की तुम्ही माझ्याकडनं जे काढून घेणार आहे ते मला नाहीच करायचंय. मी तुम्ही पाहिलं का इतक्या दिवस मी कोणाशी काही वाद नाही घालणार. याचा अर्थ मी म्हणजे मी घाबरतोय किंवा काय? अहो, मला माहिती नाही ह्या क्षेत्रात लढायचं काय आहे. मागच्या वर्षी माझं नाटक पहिलं आलं की नाही? येस सर. मेडल मला यावर्षी मिळेल कदाचित. यावर्षी माझं नाटक चांगलं आहे, मी करतोय चांगली मेहनत. नाही मिळालं तर पुढच्या वर्षी मी कुठं अजूनही यौवनात मी. क्या बात आहे. अरे नाटक तरुण ठेवतो तुम्हाला. म्हणून पहा ना तुम्ही, नाटकं किती वर्षाचे, तुम्ही किती उदाहरणं आहेत. सावरकर, जयंत सावरकर सर असतील किंवा तुम्हाला हे आदरणीय विक्रम गोखले सरांच्या वडिलांचं काय नाव होतं, ते किती वर्षापर्यंत नाटक करत होते. बरोबर आहे की नाही? म्हणजे तरुण असतात ते. नाटक तुम्हाला जिवंत ठेवतं, तरुण ठेवतं. पण नाटक केलं पाहिजे. रंगमंचावर मी ना त्या सगळ्यांचं ऐकू इच्छितो जे रंगमंचावर दरवर्षी 2 तास नाटक करतील. त्यांनी मला अगदी काही बोलले तरी आपण ऐकायला तयार आहेत. जे नाही करणार त्यांनी बोललं तर मी तितकं गांभीर्यपूर्वक नाही ऐकणार त्यांचं. म्हणजे मी त्यांना प्रत्युत्तर नाही करणार, परंतु गांभीर्यपूर्वक नाही. पण अशा लोकांनी जे सांगितलं, जे काम करतायत त्यांचं मी ते अभ्यास म्हणून लिहून घेतो. खूप चांगलं वाटलं सर. आणि तुम्ही ज्या पद्धतीने नाटकाबद्दल चर्चा केलीत आणि तुम्ही ज्या पद्धतीने बोललात आणि तुम्ही तुमचं विजन सांगितलं, हे येणाऱ्या जे तरुण जी मुलं आहेत ज्यांना नाटकामध्ये काम करायचं आहे किंवा राज्यनाट्य स्पर्धेबद्दलचे तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या. नाही, तरुण तर मीच, पण आम्ही पण तरुणच आहे. नाही, तुम्ही तरुण कोणत्या अर्थाने? शिकाऊया म्हणजे कॉलेजला जाणारी जी मुलं असतात किंवा त्यांना नाटकामध्ये वाचन करावं लागेल. लायब्ररीमध्ये दिवसभर बसणं गरजेचं आहे. मोबाईल नावाचा शत्रू बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आणि तो जर मित्र करायचा असेल तर मग कसा करावा? आपण ब्रश दिवसभर करतो का? नाही. तसं काही उपकरणं वापरण्यात आली पाहिजे. समजतंय ना? आपण म्हणजे तुम्हाला एक वेळ असली पाहिजे ते वापरण्याची. पुस्तकं मात्र तुम्हाला माहिती आहे का की पुस्तकं सुद्धा, चांगली पुस्तकं चांगल्या वेळेतच वाचावी, हा सुद्धा बऱ्याच मोठ्या माणसांनी सांगून ठेवलंय. चांगली पुस्तकं चांगल्या वेळेत वाचा. पुस्तकं वाचली गेली पाहिजे, परंतु एकच पुस्तकांमध्ये सुद्धा एकच ट्रॅक जर तुम्ही म्हणजे सूड कथा नुसत्या वाचल्या तर नाही ना. तुमचं वाचन सगळ्या प्रकारचं असलं पाहिजे. हे सामाजिक कार्य नाही. हे काय
ते स्वतः स्वानंद आहे, स्वानंद. स्वानंदासाठी चाललेलं आहे. त्यामुळे कोणाला काही सांगायचे आपली हेच नाहीये. मी इव्हन दिग्दर्शन ज्यावेळी करतो ना समजा नाटकाचं, मी कलाकारांना जास्त काही, कलाकार ऑलरेडी तो करतोय म्हणजे त्याला ती जाण आहे, समज आहे की नाही. हा, डिरेक्शन म्हणजे काय, मला कोणत्या रस्त्याने जायचं, तुम्ही फक्त तो रस्ता दाखवून देणार. मग त्या आलेल्या खड्ड्याला कोण काउंटर करणार, कलाकार. किंवा त्या खड्ड्यात लिहिलंय तो वर चढेल, त्याची ती अदा असेल ना, करेक्ट का नाही. अन्यथा मग नुसते दिग्दर्शकच मोठे झाले असते, अभिनेते कसं काय मोठे झाले असते. आणि ज्यावेळी मी अभिनेता म्हणून काम करेल किंवा नट म्हणून काम करेल किंवा कलाकार म्हणून काय असेल ते, त्यावेळी मी दिग्दर्शकाचा डिरेक्शनवरती लक्ष ठेवेन की त्यांना काय अपेक्षित आहे, त्या रस्त्याने मला कसं जायचं हे मी ठरवेन. पायी जायचंय, सायकलवर जायचं, गाडीवर जायचं, असं मला वाटतं. हे माझे स्वतःचे वैयक्तिक मतं आहेत. या सगळ्यांचा पाया एकच सांगेल की वाचणं गरजेचं आहे. मराठी आई जी आपली आहे तिला मोठं करायचं आपल्याला. अर्थात मी हिंदी नाटकं पण केलेली, माहिती आहे तुम्हाला. मला पहिलं बक्षीस आयुष्यामधलं हिंदी राज्यनाट्य सर्वोदयाचं आहे. हिंदीवरती माझं विशेष प्रेम आहे. परंतु मागेही मी एकदा अशाच मुलाखतीत बोललो होतो, हिंदी एक प्रेमळ मावशी आहे आपली. हिंदी भाषा ही आपली प्रेमळ मावशी आहे. म्हणजे आपण आपल्या मावशीकडे, आणि ती खूप सुंदर आहे. आपल्या मावशीचा आपल्याला नाही का, आपण दुसऱ्याला माझी मावशी बघ किती सुंदर आहे, तशी ती लावण्यवती आहे. ती इतकी प्रेमळ आहे. तिच्याकडे गेलं राहायला की ती खूप खाऊ घालते, आपल्याला खूप छान छान फिरायला नेते, आपल्याला नवीन चांदण्या दाखवते, नवीन आकाशगंगा दाखवते. इतकी ती श्रीमंत आहे. पण अखेर आपण येतो कुठे, आईच्या कुशीत. ही मावशी कोण आहे आपली, हिंदी भाषा आहे. त्यामुळे तिचा रागराग वगैरे करायचा का, ती मावशी आपली. पण शेवटी आपली आई ती आई. आईची मांडी हे जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ असं आदरणीय स्वामी विवेकानंद महाराज म्हटले होते, बरोबर. तर स्वामी विवेकानंद म्हटले होते. त्यामुळे हे अशा सगळ्या गोष्टी मी माझ्या बोबड्या भाषेत सांगितल्या आहेत. तुम्ही किती काय करायचं ते करा, आपल्याकडे ठेवा. पुढे आयुष्यामध्ये भविष्यामध्ये माझ्या मुलाला कुठे काही सापडलं असं बोललेलं 50-60 वर्षानंतर, ज्यावेळी मी नसेल, किंवा त्याच्या मुलाला सापडलं, तर आमच्याच कुळासाठी फक्त फायदा होईल की हा माणूस वाचत होता, आपण वाचलं पाहिजे, यासाठी आहे. बाकी इतरांना सांगण्यात इतका मोठा मी नाही. वा सर, वा, खूप चांगलं वाटलं सर तुम्ही इथे. मला पण खूप छान वाटलं. आमच्यासोबत तुम्ही चर्चा केलीत. आणि सर माफ करा, शिक्षक असल्यामुळे मीच बोलत बसलो असेल, त्याचे माफ करा. तुम्हाला जास्त बोलले मुळे सर, तुम्हाला सगळे ऐकणार आहे, आम्ही काय फक्त एक मोहरा आहोत सर. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.